पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 2 आठवडे पूर्ण झाले आहे। या प्रकरणी एनआयएच्या तपासाला वेग आला असून एनआयएच्या तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार जिथे हल्ला झाला त्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांच्या मदतीसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर म्हणजेच OGW नेटवर्क सक्रिय होतं। यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता। बैसरन खोऱ्यात पर्यटकांच्या वेशात वावरत ते दहशतवाद्यांना मदत करत होते अशी माहिती समोर आली आहे। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता.com। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला। काही दिवसांआधी तपास सुरू असताना दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली। तो तरुण OGWचा भाग असल्याचं समोर येत आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार OGW नेटवर्कच्या माध्यमातून दहशतवादी आदिलने हल्ल्यापूर्वीच या लोकांना विविध भूमिका दिल्या होत्या। OGW बाहेरून आलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सतत त्यांच्या आसपास वावरत होते। मात्र प्रत्यक्षात ते दहशतवाद्यांना दिशानिर्देश, माहिती आणि हालचालींची माहिती पुरवत होते। या संपूर्ण नेटवर्कचं मार्गदर्शन दहशतवादी फारूकच्या सांगण्यावरून आदिल करत होता असं समोर आलं आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार महिला आणि लहान मुलांकडे कोणी सहज संशय घेत नाही आणि याचाच फायदा घेत बैसरन घाटीतील हल्ल्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला। पहलगाम हल्ल्यावेळी तिथले दुकानदार आणि शाल विक्रेत्यांच्या भूमिका आणि हालचाली संशयास्पद होत्या असं काही पीडितांचं म्हणणं आहे। तर आता OGW म्हणजे काय, ते कशा प्रकारे काम करतात पाहूया। दहशतवाद्यांना मदत करणारे हे लोक सामान्य काश्मीरी सारखे वावरतात। कधी ते फुटीरवादी पक्षाचे कार्यकर्ते असतात तर कधी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवतात। दहशतवाद्यांसाठी हल्ल्याच्या ठिकाणाची रेकी करणे, दहशतवाद्यांना रस्ते दाखवणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, दहशतवाद्यांना वाहने पुरवणे, लष्कर आणि पोलिसांच्या हालचालींची माहिती देणे, दहशतवाद्यांना लपवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे अशी काम हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणजे OGW करत असतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। त्यात अनेक खुलासेही समोर येत आहे। याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत हे समोर येईलच। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अनेक माहितींसाठी पाहत राहा लोकसत्ता.com।